महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या हालचाली सुरू झाल्यात। ठाकरेंच्या शिवसेनेतील 9 पैकी 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सध्या समोर येते आणि या बातमीनंतर राज्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली। ठाकरेंच्या सर्व खासदारांनी तातडीने एकत्र पत्रकार परिषद घेऊन टायगर अभी जिंदा है असा नारा दिला, तर दुसरीकडे ऑपरेशन टायगर कधीही होईल असा सूचक इशारा शिंदेंचे नेते देत आहेत। याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। गेल्या 5 वर्षात अनेक राजकीय भूकंप पाहिलेल्या महाराष्ट्रात आता पुन्हा नव्या भूकंपाचा लाहवारच जमायला सुरुवात झाली आहे। भूकंपाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत असून 9 पैकी 6 खासदार हा भूकंप घडवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। एबीपी माझानं ही बातमी दिल्यानंतर धावाधाव सुरू झाली। हा भूकंप होणार याची शिंदेंच्या शिवसेनेला इतकी खात्री आहे की भूकंप किती दिवसात होणार याची खात्रीशीर भविष्यवाणी देखील करण्यात आली। असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे। आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाइज झालेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे युबीटीपेक्षा अतिशय चांगलं आहे, संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत, हे आजही मी सांगतोय ना। सामंतांनी व्यक्त केलेल्या विश्वासामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे इतर मंत्री देखील राजकीय भूकंपतज्ञ बनून आगामी भूकंपाची तीव्रता सांगताना दिसले। राजकारणामध्ये काही का असना पण थोडंसं सिक्रेसी ही असली पाहिजे, म्हणून केव्हा त्यांचा प्रवेश होईल, कोण कोण येणार आहेत याबद्दलची सर्व कल्पना शिंदे साहेबांना 6 की 6 पेक्षा अधिक त्याची कल्पना शिंदे साहेबांना आहे, ते शिंदे साहेबांकडे त्याची माहिती आहे आणि म्हणून ते शिंदे साहेब जेव्हा अधिकृत प्रवेश घेतील त्या टायमाला तो आकडा आपल्याला कळेल। किती दिवसात प्रवेश होऊ शकेल? नाही, लवकरात लवकर प्रवेश होईल, लवकरात लवकर प्रवेश होईल। एक सांगितलं मी तुम्हाला की ह्यांची कुणाचीच मानसिकता नाही आहे। ज्या पद्धतीने पक्षाची ह्यांची कार्यशैली चालू आहे किंवा पक्षामध्ये जे काही वक्तव्य एकमेकाच्या विरोधात करणं चालू आहे, म्हणून तिथं राहायची आता मानसिकता नाहीच आहे। आपल्या पक्षात नव्या भूकंपाची चर्चा ऐकल्यानंतर पक्षाच्या जमिनीला तडे पडू नयेत यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून तातडीची पावलं उचलत वज्रमूठ आवळण्यात आली। हादरे देऊ शकतील अशा सर्व खासदारांना एकत्र करून भूकंपाची कुठलीही शक्यता नसल्याचं ठाकरेंच्या खासदारांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं। रोज पुढे सोडत असतात, मग काय म्हणतात टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती, माहितीये का? माननीय संजय राऊत साहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं, एक त्यांच्यातलाच माणूस काही आमदारांना घेऊन जातोय अशी बातमी होती। पुढे काय झालं? मग त्या बातमीत तर वळवायचं असेल का आमच्यावर काय यायचं? शिवसेना त्यांचे खासदार चालली। राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू आपल्या नव्हे तर शिंदेंच्या पक्षात असल्याचा दावाही अरविंद सावंत यांनी केला। टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती, माहितीये का? माननीय संजय राऊत साहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं, एक त्यांच्यातलाच माणूस काही आमदारांना घेऊन जातोय अशी बातमी होती। पुढे काय झालं? इतर खासदारांनीही एकमुखानं उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं सांगितलं। त्यांनी त्यांचा विचार करावा, जे महाराष्ट्रात होतंय, महाराष्ट्राची जनता पाहते आहे आणि त्याच्यापेक्षाही त्यांच्या पक्षामध्येच जी आता हलचल सुरू आहे, काय होतंय काय नाही, कोणाला कसं लेखलं जात आहे, कोणाला काय महत्त्व मिळत आहे, महत्त्व कसं कमी केलं जात आहे, या गोष्टीकडे त्यांनी सखोल विचार करावा। मला ते समजत नाही हे का होतंय, कारण सर्वत्र आता राज्यात मोठ्या प्रमाणात आमदार युती बरोबर आहेत, इथे सरकार स्थिर आहे, तिथेही सरकार स्थिर आहेत, मग आता का बरं हे चर्चा होती? अरविंद सावंतांच्या पत्रकार परिषदेत आवडलेल्या वज्रमुठीवेळी गायब असणारे संजय दिना पाटील कुठेत असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला, तेव्हा ते संजय राऊतांसोबत वेगळ्या पत्रकार परिषदेत असल्याचं सांगण्यात आलं। अखेर त्यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया देत आपणही वज्रमुठीचाच भाग असल्याचं सांगून टाकलं। अरे काय मी आहे ना साहेबांबरोबर, अरे काय मी आहे ना साहेबांबरोबर, अरे काय मी आहे ना साहेबांबरोबर। भूकंप होणार असेल तर होतोच, पत्रकार परिषद घेऊन थांबत नाही असं म्हणत भाजपनं जुन्या भूकंपाची आठवण करून दिली। राजकारणामध्ये आता मूर्खपणा म्हटलं तर ते चुकीचं होईल, परंतु आपल्याला ठेच लागल्यानंतर पण दुर्दैवानं उभाटा दुरुस्त होत नाहीत, त्यांचे नेते संजय राऊत दुरुस्त होत नाहीत, असं शिंदेसाहेबांना गृहीत धरत गेले आणि शिंदेसाहेबांनी अख्खी शिवसेना सोबत घेऊन गेले
त्याचा पत्ताही यांना या ठिकाणी लागला नाही. तशाच प्रकारे आता ती परिस्थिती आहे. मुळात ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का जातील याचीही काही ठोस कारणं सांगितली जात आहेत. पुढील 5 वर्षात महायुतीचं मजबूत सरकार असल्यानं अनेक खासदारांना भविष्याची चिंता आहे. खासदारांना मतदारसंघासाठी निधी मिळवण्यात अडचण येते. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे महायुतीचं सरकार असल्यानं त्याचा फायदा होतो. पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा गौण ठरलाय. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला विधानसभेत जनतेनं स्वीकारलं. केंद्रात भाजपची साथ असल्यानं मतदारसंघात विकास कामांना गती मिळायला मदत होते. एकीकडे भूकंपाच्या चर्चा रंगल्या असताना दोन्ही शिवसेनांचे नेते एकमेकांना गंभीर आजारांच्या उपमा देण्यात दंग असल्याचं चित्र दिसलं. फडणवीस, माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करतायत. रोज त्यांचा अपमान होतो आहे, रोज त्यांचा ऑपरेशन करतायत. हा जो आहे शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधी कापून टाकला जाईल. पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची. ती हळूहळू सुचते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते. तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत. जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या. आज काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध शिवसेना उभाटा ठरलेली आहे. संजय राऊत बांडगुळाची भूमिका करतायत काँग्रेसच्या झाडावरती. संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मूळव्याध करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाही आहे. आपला पक्ष भूकंप प्रूफ असल्याची खात्री दोन्ही बाजूंकडून व्यक्त करण्यात येते. आता प्रत्यक्षात कुठे हादरे बसतात आणि कुठे तडे जातात हे लवकरच स्पष्ट होईल. तोपर्यंत मात्र भूकंपाचे ओपिनियन पोल्स मात्र सुरू राहणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.